पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन उगवलंच नाही. एकाच बियाण्या कंपनीच्या शेतकऱ्यांच्या शेकडो तक्रारी. जिल्ह्यातील सर्वाधिक तक्रारी खामगाव तालुक्यातील. बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा मेटाकुटीला आला आहे. रवी सीड्स नावाच्या कंपनीचं उन्नती नावाचं सोयाबीन बियाणं उगवत नसल्याने शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीची वेळ आलीय. अशातच एकट्या खामगाव तालुक्यात तब्बल 811 शेतकऱ्यांनी रवी सीड्स कंपनीचं सोयाबीन बियाणं उगवलं नसल्याची तक्रार केलीय. बियाणं फॉल्टी निघाल्याने खामगाव शहर पोलिसात वर्धाच्या एका कंपनीविरोधात तक्रार दाखल झाली खरी, मात्र ज्या कंपनीच्या हजारो तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त झाल्या आहेत त्या कंपनीवर अद्याप कृषी विभागाकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कृषी विभागामार्फत केलेल्या पंचनामांच्या प्रती देखील शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कृषी विभाग बियाणे कंपनीला अभय देत आहे का, असा सवाल उपस्थित केला जातोय. खामगाव तालुक्यामध्ये साधारणतः 26 जूनपासून पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकरी बांधवांनी सोयाबीनची पेरणी सुरुवात केली. साधारणतः खामगाव तालुक्यामध्ये 24,434 हेक्टर रुपये पेरणी झालेली आहे. या पेरणीनुसार पेरणी झाल्यानंतर पाऊस पडला, काही ठिकाणी पाऊस जादा प्रमाणात पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीमध्ये शेतकऱ्यांनी दुकानातून बियाणे खरेदी केलेली बियाण्याची पेरणी केली होती. तथापि शेतकरी बांधवांच्या बऱ्याचशा ठिकाणी बियाण्याची पेरणीची उगवत झाली नाही. अशा खामगाव तालुक्यामध्ये एकूण 811 तक्रारी प्राप्त झाल्या. त्या तक्रारीनुसार एकूण 538 तक्रारीची आतापर्यंत तपासणी झाली असून 223 तक्रारीचं निराकरण करणं बाकी आहे. साधारणतः उद्या म्हणजे शनिवारपर्यंत सकाळपर्यंत आपल्या तक्रारीचं आपण निराकरण करण्यात येईल. साधारणतः याच्यामध्ये रवी सीड्स असेल, बुस्टर, अंकुर, महाबीज, दप्तरी, अबिता, वसवाल, तिरुपती ह्या कंपनीच्या तक्रारी साधारणतः प्राप्त झालेल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त रवी सीड्स आणि बुस्टर सीड या कंपनीच्या तक्रारी शेतकरी बांधवांच्या कडून जास्त प्राप्त झालेल्या आहेत. साधारण तक्रारीमध्ये बियाण्याची उगवण क्षमता 10 ते 15% झालेली बऱ्याच ठिकाणी आढळून आलेली आहे. त्यामुळे त्यांचे तालुकास्तरीय समितीमार्फत आपण पंचनामे करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.